दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। गेल्या वर्षी देखील आपण आपल्या गावामध्ये किल्ले स्पर्धांचे आयोजन केले होते आणि यावर्षी देखील किल्ले स्पर्धांचे आयोजन केले। आज बलिप्रदाच्या म्हणजे दिवाळी पाडवाच्या दिवशी आज गावातील सर्व किल्ल्यांची आम्ही पाहणी करणार आहोत। त्याचप्रमाणे सर्व लहान मुलांना बक्षीस वितरण करणार आहेत। तर या स्पर्धा करण्याच्या मागचा उद्दिष्ट म्हणजे की आपल्या लहान मुलांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जी आस्था असते, जी आपली परंपरा, आपली संस्कृती कशी प्रकारे जतन होईल, कशी टिकवता येईल, हे उद्दिष्ट आहे। आणि गावाच्या एका बाजूनं आम्ही चालू करतोय। आता आपण आलो आहे हंसच्या किल्ल्यावर। कधी कोणता किल्ला बनवला आहे? सिंधुदुर्ग। तर पाहू शकता आपण की असा समुद्र किनाऱ्यामध्ये असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला। छोटासा प्रयत्न केलेला आहे, छोटा किल्ला बांधलेला आहे, पण काय काय होईना किल्ला बांधण्याचा प्रयत्न केलाय। तर हिला पण आपण काही प्रश्न विचारू। तर महाराजांचे पूर्ण नाव काय आहे? ठीक आहे, आपण किल्ल्याकडे आले। हा तिसरा किल्ला आहे। नाव वगैरे नाव कोणाचं आहे? तर छोटासा एक किल्ला बांधलेला आहे आणि मावळी बिंदी मंदिर वगैरे आहे सर्व पाहू शकता। इथं चांगलाच प्रयत्न म्हणता येईल। पाठीवरती ती तटबंदी दिसते, अतिशय सेफ पेंटिंग केलेले आणि जंगल वगैरे, प्रवेशद्वार। कुठल्या प्रश्नांचा तर हा भावाचा किल्ला बनवला आहे, त्याला आपण प्रश्न विचारू। तर शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव काय आहे? शिवाजी शहाजी भोसले। आणि शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाले? 19 फेब्रुवारी 1630 आणि दिनांक? एप्रिल 1680। खूपच चांगले प्रश्न। तर आपण पाहू शकता केरणचा किल्ला। करण कोणता किल्ला बनवलाय? सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग। पाहू शकता की आता पाणी तर नाही आहे, पण प्रयत्न केलेला आहे बहुत चांगल्या प्रकारे बनवायचा। आणि करणला अजून प्रश्न काय विचारू आपण? शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी। चांगलं। आपण आलेलं आहे अजून एक किल्ल्यावर। किल्ला मालक आपण बघ, त्याचं नाव काय आहे? कोणता किल्ला बांधलाय तुम्ही? माऊली किल्ला। माऊली किल्ला बांधण्याचा एक सुंदर प्रयत्न केलेला आहे, आपण किल्ला पाहू शकता। आणि बैलगाडीची जोडी पण आहे। तर बैलांचं नाव काय आहे? हा सोन्या, मथुर, हा बकासूर, बकासूर। सगळं महाराष्ट्रात बैल आणलं खूपच चांगलं। आता याला आपण काय प्रश्न विचारू। शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? जिजामाता। खूप चांगलं। आणि शिवाजी महाराजांनी प्रथम स्वराज्यामध्ये कोणता किल्ला जिंकला? तोरणा। खूपच चांगलं, प्रश्नाचे उत्तर दिलेले आहेत। आता आपण आलेले दुसऱ्या किल्ल्याकडे आणि हा किल्ला बनवला हिऱ्याने। आपण पाहू शकता खूपच चांगलं प्रतापगड, महाराजांचे सिंहासन आणि इथे काही सूचना लावलेल्या आहेत प्रतापगड किल्ल्याबद्दल माहिती।
किल्ल्याची तटबंदी सुद्धा खूपच चांगल्या प्रकारे केली आहे. तुला माहिती आहे का येते का प्रश्न? तर आपण या इराला काही प्रश्न विचारू. तर मग इरा कोणता किल्ला बांधलेला? प्रतापगड पाहू शकता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी आला? शिवनेरी किल्ल्यावर. आणि जन्म कधी झाला? 19 फेब्रुवारी 1630. खूपच छान. एक बालेकिल्ला म्हणता येईल सिंधुदुर्ग किल्ला. सिंधुदुर्ग हा सागरामध्ये असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भव्य असा किल्ला. कोणी बांधला? नाव तुझं काय? ओंकार मनोज पाटील. ओंकारने बांधलेलं आहे. खूपच चांगले आणि समुद्रामध्ये असलेला महाराष्ट्राची शान आहे म्हणून ओळखले जाते सिंधुदुर्ग किल्ल्याला. किल्ल्यामध्ये आपण मंदिर आणि प्राणी आणि महाराजांची सिंहासनं पाहू शकता. खूपच चांगल्या पद्धतीचं बांधकाम यांनी केले आहे. याला आपण काही प्रश्न विचारू. तर सिंधुदुर्ग किल्ला कधी बांधला? 1664. 1664 साली. या किल्ल्याचे बांधकामावर कोणी देखरेख केली होती? दुसरा प्रश्न दुसरं काय? हिरोजी इंदुलकर. या किल्ल्याच्या बांधकामावेळेस कोणी देखरेख केली होती या किल्ल्यावर? हिरोजी इंदुलकर. खूपच छान. आणि फारच सुंदर असा किल्ला दिसतोय. आता आपण दुसऱ्या किल्ल्याकडे आले. किल्ला कोणी म्हणलाय? अतिशय भव्य आणि अफाटले असं किल्लं. किल्ल्याची तटबंदी आपण देखील पाहू शकता. आणि मागच्या साईडला ही आपल्या गाव दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूपच चांगला असा प्रयत्न. आणि आता विचारू आपण कोणता किल्ला बांधलाय रे? रायगड. तर आपल्या स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड किल्ला जिग्नेशने बांधलेला आहे. खूपच चांगलं. किल्ल्यावर आपण पाहू शकता एक प्रवेशद्वार, नंतर पायऱ्या आणि महाराजांचे सिंहासन देखील आहे. रायगड किल्ल्याला किती पायऱ्या होत्या? 1664. तर आपण याला किल्ल्याबद्दल काही माहिती विचारू. किल्ल्याबद्दल काही माहिती सांगशील का? एक वीर दाखवलेली आहे, एक मंदिर आहे, बाजारपेठ दाखवलेली आहे, ते साईडला गाव आहे, तर पायऱ्या आहेत. व्हिडिओ करा प्लीज. थांब आता एका परत का. काय माहिती आहे? काय माहिती याला? किल्ला कोणता गेलाय? इथे इथे उभं राहा, इथे उभं राहा. पाहू शकता मम्मीने हा किल्ला बांधलेला आहे. कोणता किल्ला बांधलाय? प्रतापगड. खूपच छान. आता आपण आले पुढच्या किल्ल्याकडे. पाहू शकता असं भव्य दिवस किल्ला बांधलेला आहे. किल्ला म्हणून श्रेयाने. श्रेया कोणता किल्ला बांधलाय? सिंधुदुर्ग. खूपच छान. आपण किल्ल्याची तटबंदी पाहू शकता. समुद्रामध्ये असलेला हा महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला आणि महाराजांचे सिंहासन पाहू शकता आपण. तर श्रेया काय किल्ल्याबद्दल माहिती सांगशील का? माझे नाव श्रेया हरिप्रसाद. मी आता 4वी मध्ये
प्रतापगड राजा शत्रूंचा विनाश करण्यासाठी आणि स्वराज्य रक्षक करण्यासाठी शिवाजी महाराजांनी हा किल्ले बांधले आहे. खूपच छान माहिती श्रेयाने आपल्याला सांगली आहे या किल्ल्याबद्दल. पुरंदर क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ जय शिवराय. खूपच छान श्रेयाने आपल्याला एक गाणं दिलेलं आहे. आपण पाहू शकता. आणि तू नाव काय तुझं? केदारने हा किल्ला बांधलेला आहे. कोणता किल्ला बांधला? मल्हारगड. पाहू शकता किल्ल्याचा प्रवेशद्वार खूपच छान. आपले बुरुज दाखवण्याचा प्रयत्न केलेले आणि हा महाराजांचा सिंहासन. त्याला आपण काही प्रश्न विचारू. महाराजांचा जन्म कोणत्या साली आला? तारीख 19 फेब्रुवारी 1630. 19 फेब्रुवारी. खूपच छान. आणि जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी. खूपच छान उतरलेले आहे. पाऊस किल्ला आपण गावाच्या एका बाजूला आलेला आहे. किल्ला बघा बांधलेला आहे सोराने. कोणता किल्ला बांधला का? शिवनेरी. पाहू शकता शिवनेरी बांधण्याचा प्रयत्न केलेला एक सुंदर किल्ला म्हणता येईल. आणि शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? जिजामाता. आणि महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर आला? शिवनेरी. खूपच छान. दोघींनी बनवलंय. नाव काय तुझं? आणि तुझं नाव काय? कनिष्का. एक छोटासा कोणता किल्ला? एक छोटासा किल्ला बांधण्याचा एक चांगला प्रयत्न केलेले ते दोघी आपण पाहू शकता. महाराजांचे सिंहासन. आणि तर त्यांना आपण काही प्रश्न विचारू महाराजांबद्दल. महाराजांचे पूर्ण नाव काय होते? जोरात बोला ना, जोरात. भोसले. खूपच छान. आणि महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी. जय शिवराय. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आपल्याला माहिती होते की गेल्या वर्षी आपण काही छोट्या प्रमाणाने किल्ले स्पर्धांचे आयोजन केले होते. तेव्हा मुलांना काही पेंटिंगचे कलरचे आपण गिफ्ट दिले होते. पण यावर्षी त्या थोडा एक पाऊल पुढं आपण किल्ले स्पर्धांचे आयोजन केले आणि मुलांना काही गिफ्ट्स आणले. तसेच प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक आणि तृतीय पारितोषिक म्हणून किल्ले स्पर्धांचे आयोजन केले. तर या किल्ले स्पर्धा आयोजन करण्याचं मागचं उद्दिष्ट म्हणजे असं की छत्रपती शिवाजी महाराजांची आपली आस्था असते, जी आपली परंपरा, आपली संस्कृती जतन कुठेतरी व्हावी. कारण की आता आपण बघतोय की माणसे कमी होत चालले. माणसे आपल्या कारणास्तव बाहेर पडत चाललेत. आपल्या गावातली जनावरे पण कमी झाले. आता इथून आपण जर रिटर्न गेलो असतो तर आपला कार्यक्रम कोणताच नव्हता. कार्यक्रम आपला असंच झाला असतं, म्हणजे एक कॉमन दिवस तसा आला. तर म्हणून या ठिकाणी आपण कार्यक्रमाचे आयोजन केले. तर उद्दिष्ट असतं की लहानपणापासूनच मुलांच्या मध्ये छत्रपती शिवाजींचे जे विचार आहेत, जे आपली संस्कृती, आपली परंपरा त्यांच्यामध्ये कशी रुजवता येईल यासाठी आपण एक छोटासा प्रयत्न केलेला आहे की आपल्या गावामध्ये जेवढी पण लहान मुलं आहेत, की महाराजांचा वारसा आपल्याला चालवायचा आहे पुढे. तर महाराजांनी आपले आता आपण जिथे उभे आहोत ते सर्व महाराजांची मुले. आपले घर, आपली जागा, आपली जमीन सगळं महाराजांची देणे आपण कधी विसरलं नाही पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघतो की आपल्या गावातील मुलांनी किमान 15 किल्ले बनवले. सर्वांनी चांगले किल्ले बनवले. प्रत्येकाच्या जेवढी होईल जेवढ्या आपला विचार करून, आपली मेहनत करून, इकडून माती आण तिकडून विटा आण, सर्वांनी खूप चांगले किल्ले बनवले. ते एक प्रसंग सांगतो की जेव्हा महाराज आग्र्याला होते तेव्हा रायगड बांधण्याची जबाबदारी इंदलकरांनी, हिरोजी इंदलकरांनी दिली होती महाराजांनी. तर काय आलं की स्वराज्याचा खजिना, पैसा सर्व संपला. परंतु आता प्रश्न पडला की रायगडचे बांधकाम अर्धे राहिले होते आणि पैसा नाहीये. राज्याभिषेक जवळ आला होता, तर किल्ला बांधायचा कसा काय? तर त्या हिरोजी इंदलकरांनी आपली वाडा विकला, आपली जमीन विकली, आपली घर विकलं आणि त्या पैशातून रायगडाचे बांधकाम पूर्ण केले. आपली निष्ठा काय, महाराजांबद्दल निष्ठा काय असते त्या हिरोजी इंदलकरांनी आपली दाखवून दिली.
तसेच आपल्या गावातील मुलांनी आधी किल्ले स्पर्धांचे आयोजन नव्हते केले होते, परंतु त्याच्या आधीच काही मुलांनी किल्ले बांधले होते। याचा असं होतं की कुठेतरी माझ्यामध्ये जे आस्था ते महाराजांचा अंश आपल्या अंगामध्ये आहे, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस आहोत हे इथे सिद्ध होते। तर गावातील सर्व मुलांचे खूपच सहभाग घेतला, त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि खूपच चांगले आपण किल्ले स्पर्धा छोट्या प्रमाणात काय होणार हे आयोजन करण्याचा प्रयत्न केला। जय शिवराय आणि दिवाळीच्या खूप शुभेच्छा। मी जेव्हा ग्रुपवरती बघितलं तेव्हा माझ्या कानावरती विषय आला की आपल्या गावात किल्ले बांधणी स्पर्धा कल्पेश पाटील, कैलास पाटील आणि सर्व त्यांचा ग्रुप यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं। अतिशय सुंदर कार्यक्रम होता आणि मला वाटतं की यानंतर सुद्धा आपण आता हा कार्यक्रम छोट्या मुलांनी पार पाडला, पण यानंतर आपण सुद्धा या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त वेळ देऊन हा कार्यक्रम अतिशय अजून चांगला कसा होईल याबद्दल प्रयत्न केले पाहिजे। आणि कालच मी आणि कल्पेश आमच्या शंभूदुर्ग प्रतिष्ठान मार्फत दरवर्षी कुठे अनाथ आश्रम बोला किंवा वृद्धाश्रम या ठिकाणी एक दिवस म्हणजे तो लक्ष्मीपूर्ण दिवस असतो, त्या ठिकाणी दिवाळी उत्सव साजरा केला जातो। तर आम्ही काल मला वाटतं कर्जत या ठिकाणी गेलेलो, तर त्या ठिकाणी आम्हाला असं दाटून आलं त्या वृद्धाश्रमात की त्या ठिकाणी एका माणसाने ना एक उल्लेख केला की मला इथे बरीचशी मनं दिसतात, पण यातील असं वाटत नाही की शेतकरी वर्गातील एखादी आजी किंवा आजोबा या वृद्धाश्रमात आहेत। त्यांनी बोलण्याचा उद्देश असा की श्रीमंत लोकांचीच मुलं या ठिकाणी असतात, हे मला खूप कौतुकास्पद वाटलं आणि आनंद वाटला। त्या ठिकाणी एका आजीने मनोरथ व्यक्त केलं, मी ते व्हिडिओ टाकले आपल्या ग्रुपला की तुम्ही सर्वांनी बघा। त्या ठिकाणी गेलो आम्ही, आनंद पण वाटला आणि तेवढा भावूक सुद्धा झालो। तर असं काय मला वाटतं आपल्या गावातील तरुणांमार्फत एक व्हायला पाहिजे अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे। तर त्याबद्दल नक्की तुम्ही सहकार्य करा, आपण पुढल्या वर्षी असं नियोजन करू। एवढं बोलून थांबतो। जय शिवराय। सर्वांना जय शिवराय आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। खरंच म्हटलं जातंय महाराष्ट्र ही शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी। महाराष्ट्राच्या भूमीला इतिहास आहे शिवरायांचा आणि संतांचा। म्हटलं जातंय पावनंती भूमी धन्य ते कुल जिथे मस्तक पायावरी वारकरी संतांच्या। खरोखर हा इतिहास आहे आपल्या भूमीला आणि खरोखरच महाराजांनी बोलतात आज टोक्या दारातील तुळस आणि मंदिराचा कलश ज्या महाराजांमुळं साबूत राहिला किंवा आपण जे स्वराज्याची जी पताका आपली भगवी पताका डवळाने आपण फडकवतो तो एक अभिमानाचा आपला विषय। परंतु राजकारणाचा विषय मला बोलायचा नाही, परंतु त्याच महाराजांची ही जी आपण संपत्ती गडकिल्ले आहेत त्यांची जर दुरावस्था बघितली तर खूप लाजिरवाणी गोष्ट आहे खरोखरच। म्हणूनच ही जी संपत्ती आहे ही अनेक आता यांनी उल्लेख केला, कल्पेशने केला, कपिलने केला की शंभूदुर्ग प्रतिष्ठान मार्फत अनेक गड किल्ल्यांवर जाऊन कार्यक्रम केले जातात। अशा अनेक संघटना तरुणांमध्ये आता ते शिवाजी महाराजांचे अनेक प्रबोधनकार आहेत, त्यांच्या मार्फत शिव जे विचार आहेत ते विचार रुजतायत। तर या बाळवयामध्ये आज जो आपल्या गावात जो उपक्रम या तरुणांनी चालू केला तर या उपक्रमामार्फत ते विचार रुजवण्याचं आणि खरोखरच हे गड किल्ले खरोखरच माझा जो सुट्टीचा वेळ आहे तो कुठेतरी वाया जाऊ नये। मुलं काय करतात खेळण्यात बागडण्यात आणि मोबाईलचा आता युग आलंय, त्या मोबाईलच्या कुठेतरी अधीन झालीत मुलं, लहान मुलं मोबाईलच्या खूपच अधीन झालीत। तर त्या मोबाईलवर वेळ घालवण्यापेक्षा कुठेतरी अंग मेहनत पण होते, ही आपली संस्कृती पण जपली जाते, गड किल्ल्यांचं कसं संवर्धन केलं पाहिजे ते विचार पण याच्यातून त्याच्यात प्रेरणा मिळते। खरोखरच या आपल्या या तरुणांनी कैलास असेल, कल्पेश असेल आणि ते ग्रुप असेल त्यांनी जो उपक्रम चालू केलाय हा खरं जो व्याख्यानयोग्य आहे, कारण त्याचा हेतू चांगला आहे। आज मुलांमध्ये ते रुतलं पाहिजे खरोखरच, आणि या विचारांनी ती पुढची पिढी घडली जाईल आणि ते विचार रुतले तर आपला हिंदुत्व आपण जे म्हणतोय आणि आपसातलं बंधुत्व पण टिकून राहील। एवढं बोलून मी थांबतोय। धन्यवाद। जय शिवराय।